नमस्कार, माझे नाव प्रियांशी रितेश शिंदाणे. मी वर्ग 8वीत शिकते. मी संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेत तृतीय गटातून सहभाग नोंदविला आहे. सुभाषिते म्हणजे सुंदर विचार. संस्कृतमध्ये अनेक सुभाषिते आहेत. ते मोठे अर्थ छोट्या शब्दात सुभाषितांच्या माध्यमातून स्पष्ट करतात. माझ्या सुभाषितांचा विषय आहे ज्ञान म्हणजेच विद्या. विद्यानामनरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं. विद्या भोगकरी यशः सुखकरी. विद्या गुरुनाम गुरु. विद्या बंधुजनो विदेशगमने. विद्या परं दैवतं. विद्या राजसुपूज्यते नटुधनं. विद्या विहीनः पशु. अर्थात विद्या हे मनुष्याचे श्रेष्ठ रूप आहे. ते लपलेले धन आहे. विद्या भोग, यश आणि सुख देणारी आहे. ती गुरूंची पण गुरु आहे. विद्या विदेशमध्ये पण मित्र बनते आणि ही सर्वात मोठी देवता आहे. राजांमध्ये विद्वांचा सन्मान केला जातो, धनवांचा नाही. विद्येविना मनुष्य पशुच्या समान असतो. माझ्या दुसऱ्या श्लोकातून विद्येचे महत्त्व स्पष्ट होणार आहे. विद्या ददाति विनयं. विनयात याति पात्रतां. पात्रत्वात् धनम आपनोति. धनात धर्मम ततः सुखम. अर्थात विद्या विनय देते. विनयामुळे पात्रता निर्माण होते. पात्रतेमुळे धन प्राप्त होते. धनामुळे धर्म करता येतो. धर्मामुळे सुख प्राप्त होते. माझ्या दुसऱ्या श्लोकातून विद्येपासून तर सुखापर्यंतचा प्रवास वर्णन केलेला आहे. म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वृत्त गेले, वृत्ताविना शूद्र खचले. एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच विद्या अत्यंत महत्त्वाची आहे. धन्यवाद.